दिसून येत नाही ते एकनाथ शिंदे यांच्या बाबतीत नाही आहे. एकनाथ शिंदे हा एक तळागाळातला म्हणजे फक्त काही इक्वेशन जुळवण्यासाठीच नाही आहे, जस्ट एक मॅनेजर म्हणूनच नाही. तर एकनाथ शिंदे जेव्हा बोलतात तेव्हा ग्राउंडवर असतात, तेव्हा त्यांची अपील होते आणि एक नवीन मास लीडर, एक मराठा चेहरा महाराष्ट्रामध्ये तयार होतो आहे किंवा झाला असता. जर एकनाथ शिंदे पुन्हा मुख्यमंत्री झाले असते तर ते भाजपने तेव्हाही होऊ दिलं नाही आहे आणि आतासुद्धा भाजपचा हाच प्रयत्न आहे की एकनाथ शिंदे यांना जमेल त्या पद्धतीने अडवण्याचा किंवा जिथे आहे तिथे थांबवण्याचा. पण एकनाथ शिंदे त्या मनस्थितीत नाही आहेत, तर ते त्यांचे राजकीय हातपाय पसरवण्याचा प्रयत्न करतात. मग त्यामध्ये एजन्सीची नेमणूक असेल, मतदारसंघाची चाचपणी असेल, स्वतः वाढवलेला जनसंपर्क असेल आणि त्यांना निसर्गतः किंवा डिफॉल्ट मॅन्युफॅक्चर जे आपण ज्याला म्हणतो की त्यांच्याकडे असलेला करिश्मा, त्यांचं साधं राहणीमान, तर भलेही वास्तवात ते कसे राहत असतील तो वेगळा विषय आहे. पण जेव्हा व्हिज्युअल्स, जेव्हा दृश्यमानता आपण ज्याला म्हणतो की तुम्ही लोकांना कसं दाखवतात, कसं आहात, तर तिथे एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापेक्षा वरचढ ठरतात. महाराष्ट्राच्या ग्रामीण राजकारणामध्ये निर्माण झालेली पोकळी स्पेस, खास करून पश्चिम महाराष्ट्र आणि मराठवाडा, तर यामध्ये जर आता एक कोणचा चेहरा दिसत असेल तर तो एकनाथ शिंदे आहे. एकनाथ शिंदे ही इज नॉट ग्रेट, म्हणजे आपण ते ग्रेट आहेत म्हणून त्यांचं ॲक्सेप्टन्स आहे यातला विषय नाही आहे, पण तसा नेता नाही आहे. त्यामुळे वासरत लंगडी गायशी आणि आपण जसं म्हणतो, त्यामुळे ती एकनाथ शिंदे यांची स्ट्रेंथ आहे किंवा असू शकते. धन्यवाद.